आपण वस्तुस्थिती बोलला. पूर्वीच्या सगळे जर विचार केला तर आपल्या घराण्यापासून काँग्रेसचा विचार असतो. आपण झेंडा घेऊन चाललेले आहेत. मग वडील असतील, भाऊ असतील, चुलते असतील. आता काँग्रेसच ठेवले. जरा आधी काय ऍड केले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जरा ठेवलं एवढंच. म्हणजे काँग्रेस काय सोडलेलं नाही. आपण काँग्रेसमध्ये दोन आहे. कोणत्या राष्ट्रवादी? अजित पवार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस. बरोबर, तुम्ही बरोबर. अजित पवार काँग्रेसचा बेस पकडूनच आहे की थोडं ऍड केलं आता राष्ट्रवादी काँग्रेस. अजित पवार जिल्ह्याचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब म्हणजे ह्या पक्षाचे, आणि त्यांच्या ताब्यात आज केडीसी बँक आहे, दुसरं ताब्यात आहे आज त्यांच्या. सत्तेच्या माध्यमातून कामं झाली तर लोक मागे राहतात, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यातून बहुतांश आता लोक आता राष्ट्रवादी जाण्याकडे सुरुवात झालेली आहे. जास्त मी बघितलं अलीकडे बघा तुम्ही, प्रवेश बघा तुम्ही. आज बरेच वेळी ज्यांनी हयातीत पेंट पटल्याने काँग्रेसमध्ये काही आपलं जीवन संपवलं, आज त्यांची मुलंही असं राष्ट्रवादी गेलेत. म्हणजे हा त्यांचा विषय म्हणजे आमचा प्रश्न नाही. आदरणीय KP पाटील आहेत, ते पण राष्ट्रवादी म्हणजे परत आले राष्ट्रवादीमध्ये. एवढा राष्ट्रवादी आज आहेतच. त्यामुळे सगळ्याचा विचार जर केला तर राजकीयाचं बेरचं राजकारण म्हणतो ना, त्यातून हा. आणि आमचा मुलगाही जवळ 3 ते 4 वर्षे राष्ट्रवादीचा सरचिटणीस काम करतो, युवक राष्ट्रवादीचा. कारण काय, मुलगा एका पक्षात आणि आपण एका पक्षात किती दिवस चालणार. मी कुठल्या व्यासपीठावर जात नव्हतो किंवा काँग्रेसच्या कुठल्या कार्यक्रम जात नव्हतो. ही वस्तू ते अलीकडे. मी असं म्हणाने कुठल्याच कार्यक्रम जात नव्हतो. बघू आपण जात्या प्रेस बघू. अनेक विचार आले, अनेक हे आल्या गोष्टी आल्या. मग त्यात हा त्याची राजकीय करिअर बघून सुद्धा तुम्ही तुमच्या पद्धतीने ताकदीतून मला गोकुळसाठी काय पक्षाची गरज नाही, पण इतर गोष्टी काम करत असताना पक्षाची गरज आहे. कारण तुम्हाला कुठं ना कुठं शासनाला काम करून घ्यायचं असेल आणि कुठं काम करून घ्यायचं असेल तर त्या दृष्टीनं तुम्हाला लेबल लागते. कुठल्या पक्षातलं असेल त्या नेत्याला जाऊन काम करून घ्यायला लागते, त्या मंत्र्याला काम करून घ्यायला लागते. सुदैवानं सरकार असावं ही आमची भूमिका होती. त्याप्रमाणे आता सरकार हा पक्ष आहे, सहभाग झालेला आहे. सत्य हा महत्त्वाचं केंद्र मानून आपण करायला. आणि काय लोकांचे प्रश्न रुटीला मार्गी लागतील. आणि त्या दृष्टीनं आपण आता 23 तारखेला सप्टेंबरला अजितदादा पवार असतील, मुश्रीफ साहेब आहेत, सुनील तटकरे साहेब असतील आणि काही मान्यवर लोक, आता ते त्यांचे जे बघतील कोण कोण येणार आहेत. पण दुपार 1:30 ते 2 दरम्यान मुंबईत हा प्रवेश आहे. हा तारीख फिक्स आहे, 23 तारीख मंगळवार. आता मुद्दा काय बराच वेळ आहे, पण तारीख आधीच फिक्स केलेली आहे, त्यांनीच दिलेली आहे 23 तारखेला. त्या पण हा प्रवेश होऊन जाईल. कार्यकर्त्यांना थोडासा प्रमुख कार्यकर्ता घेऊन जायचं. शेवटी काय मुंबईला काय घेऊन जाऊ शकत नाही, पण जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी घेऊन जाऊन हा प्रवेश करायचा आहे आणि तसं जी वाटचाल करायचा हा निर्णय आहे. शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हापासून आपली त्यांच्यासोबत जवळीक वाढलेली होती आणि आता त्यांना धक्का देत आपण अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश करताय काय? धक्का नाही. एक मुद्दा सांगतो. एकनाथ शिंदे व्यक्ती फार चांगली आहे, तसेच अजितदादा ही व्यक्ती चांगली आहे, फडणवीस साहेब पण व्यक्ती चांगली आहे. मला काही कोणाला काही हे नाही आहे. इथं सर्व तुमच्या इथं कार्यक्रम झाला त्यावेळी माझा वाढदिवस साजरा करायचा त्यांनी केलाच की, कोण करत नाही पण त्यांनी केला. ऍक्च्युली प्रोटोकॉल बसत नाही, पण आयत्या वर्षा घेऊन ते केलं ना त्यांनी. तर त्यांनी त्यांच्यावर संबंध चांगले आहेत आणि थोडीशी आमची पावलं तिकडे चालली होती, हे पण मान्य करूया. म्हणून आम्ही खासदार लोकसभेला संजय मंडलिकाचा प्रचार केला. सगळी तुम्हाला माहीत नसेल मतदारसंघातली माणसं जवळजवळ KP पाटलाची होती. काँग्रेस बेस काढपा की आम्ही माझा आंबेडकर निर्णय घेतला. प्रकाशराव निवडून आले, म्हणजे लाईन तीच होती म्हणजे चालेल. पण एक मुद्दा काय झाला, मुलगाच आमचा आग्रह फार मोठा आहे की राष्ट्रवादी राहावं. मी विचार काय केला, मी एकीकडं ते एकीकडं आणि लोकांचं गेलं त्याचा मोठा आग्रह आहे की राष्ट्रवादीत राहावं. म्हणजे तू पहिल्यापासून त्यात राष्ट्रवादी असल्यामुळे असेल. आणि आता आमचं जे करिअर आहे पेक्षा त्यांचं करिअर बघणं गरजेचं आहे. आणि थोडंसं त्याचा आग्रह आहे, कार्यकर्त्याचा पण आग्रह जोडला की आहे तसं म्हणजे मुलग्याचं भविष्य म्हण आणि कार्यकर्त्या भविष्यासाठी ठीक आहे, मला काय हरकत नाही. मुलींची काँग्रेसमध्ये काही गोष्ट म्हणून हा प्रवेश होतो? नाही. मला काय बंटी पटल्याच्या काँग्रेसमध्ये आपल्याला काही घुसपट नव्हते. होती घुसपट माझी पेंट पटलं काँग्रेसमध्ये, मी कुठं बोलणार नाही. पण ते आता बंटी पटल्या काँग्रेसमध्ये कधीच आम्हाला घुसपट नव्हती. काय तसं तिने आम्हाला प्रेफरन्स कधी बोललं नाही, मला वाटत नाही. तो काय मला वाटत आहे झाली असेल तर पूर्वीच, आता नाही. बंटी साहेबांची तुमची काही या संदर्भात चर्चा झाली? नाही. तिने मला परवा करवीच्या संपर्क सभेत एकच प्रश्न विचारला, तुमचं दोन्हीचं कुठला एवढं सांगा आम्हाला.
राष्ट्रवादी काय शिंदे शिवसेना दोन्ही तुमचं नाव ऐकायला मिळतं म्हणून मी राष्ट्रवादी जाते. ठीक आहे, एवढंच विचार, बाकी काय नाही. त्या संदर्भात सर्व कार्यकर्ते चर्चा वगैरे झालेले ऐकून झाल्याशिवाय असं कधी होत नाही. चर्चेत तर प्रश्न सुटतो. सगळीच माणसं एकमताला येत नसतात कधी, असं कधीच होत नसते. कुठल्याच पक्षाच्या पार्टीत नसतंय. त्यांचे विषय काढून प्रवाद घ्यायचा पण प्रयत्न करत असतो. कधीच होत नसते. कधी प्रवेश जो असतो का करताना प्रत्येकाची मतं वेगळी असतातच आणि हे चुकीचं नाही. आता मुद्दा एकच आहे, किती जरी काय कुणी बोललं तर महायुती म्हणून ट्रेड जर इलेक्शन लढवलं तर महायुती म्हणून इलेक्शन होणार नाही. हे पक्ष लेवलच इलेक्शन होणार नाही, कारण प्रत्येक कार्यकर्त्याचं समान कसं करणार. तेव्हा ही महायुती म्हणायला येईल, पण ही ज्याच्या ज्या पक्षाच्या लेवलला इलेक्शन होणार. जिल्हा परिषद असू दे किंवा ते नगरपालिका असू दे, काय मला असं वाटत नाही. आणि निवडून आल्यामुळे एखाद्या कार्यक्रमाला बघतील काय तिथं. 2029ला विधानसभेला डोंगरेंचा चेहरा बघायला मिळणार. आता ते मुलांच्याकडे सोपवले आपण. तुमची भूमिका काय असणार? पण तुमची भूमिका काय असणार? आपलं एक सहकारण बिकारात मोठं काम करत जायचं. आता हाय त्याच्यापेक्षा सहकार कुठे संधी मिळते का बघूया, प्रयत्न करूया. आता परत या निमित्तानं चर्चेत येत आहे, पुढची स्ट्रॅटेजी काय? तुम्हाला एक मुद्दा सांगतो, तुम्ही मान्य करायला पाहिजे. मी एकच प्रश्न मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेना भेटलो की महायुतीचा चेअरमन झाला पाहिजे. त्यांनी ते मान्य केला. तुम्हाला हे इतिहास आहे, तुम्ही पेपर पत्रकारवाले तुम्ही आहे. त्यामुळे महायुतीचे पक्षप्रवेश वाढावले. राष्ट्रवादी असू दे, शिंदे गट असू दे आणि फडणवीस असू दे, जोरात ते प्रवर्तन कारण आपलं बहुतेक अंधारच काय वाटलं. त्यानंतर ही गती आली बघा. आता जिल्हा परिषदेसाठी अभिषेक लोंढे इच्छुक आहेत. नेमकं संघटनात्मक बांधणी कशी जातात सध्या? मुद्दा काय, आता ते तुमचं 10-15 दिवसात हे तर होऊन दे पहिलं रिझर्व आरक्षण, मग त्यानंतर सगळ्या गोष्टी ठरणार आपल्याला. पण इच्छुक असं लोकशाहीचा भाग आहे ना. जर बाबा त्यांच्या कॅटेगरी प्रमाणे जर मतदारसंघ राहिला, त्याचा ओबीसी सर्टिफिकेट दाखला आहे किंवा ओपन दाखला त्यांचा आहे, ओपन काय दाखला नसतोय, जनरल असते, तर मला काय उमेदवारी पत्र काय अडचण वाटत नाही. पण ते आता रिझर्वेशन काय होते बघूया ना. काय काय तशा संदर्भात उमेदवारी संदर्भात मला असं अडचण वाटत नाही, एवढंच नाही मी अपेक्षा करतो. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.